लुटिया जाऊं तेरे इश्क में गोते खा ओ मन्नू मैं तो गया। शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा लाडक्या भावाचा युट्यूब चॅनल मराठी क्रिएशन एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आपण हा अलाइट मोशनवरून बनवणार आहोत. तर अलाइट मोशनमध्ये बेट मार्क आणि शेक इफेक्ट हे आपण सगळ्यात अगोदर इनपुट करून घ्यायचं. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथं आपलं मटेरियल डेली अपलोड होत असतं. आपलं इंस्टाग्राम अकाउंटही नक्की फॉलो करा. चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर नंतर आपलं बेट मार्क शेक इफेक्ट सगळ्यात अगोदर इनपुट करून घेतल्यानंतर बेट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन इथून हा फोटो ॲड करतो. हा फोटो 3 डॉटवर क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरिया केल्यानंतर हा फोटो इथून अशा प्रकारे झूम इन करून सेट करून घेतो. या फोटो लेंथ लास्टपर्यंत ओढून घेतल्यानंतर या फोटोला अशा प्रकारे या सॉंगच्या वरती आणून ठेवायचे. नंतर जो काय आपला 2.11ला बेट आहे तिथून हा फोटो कट करून घ्यायचा. हा फोटोची लेंथ अशा प्रकारे खाली ओढून घ्यायची. नंतर आता आपल्याला शॅडोचे PNG ॲड करायचे. शेक इफेक्टमध्ये जाऊन इथून जो काय पहिला वर दिसत आहे तिथून क्लिक करून डब्यावर क्लिक करून कॉपी लेअर केल्यानंतर बॅग घेतल्यानंतर बेट मार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथून डब्यावर क्लिक करून पेस्ट लेअर केल्यानंतर आपला हा ग्रेनेड सिलेक्ट लागून जाईल. तर हे ग्रेनेडला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं. नंतर प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन इथून ही इमोजी सिलेक्ट करायची. ह्या इमोजीची लेंथ अशा प्रकारे खाली ओढून घ्यायची आणि इमोजीला -10 करून घ्यायची. तर मी इथून हा PNGला अशा प्रकारे करून घेतो आणि PNG इथं अशा प्रकारे इथं सेट करून घेते. या PNGची लेंथ लास्टपर्यंत ओढून घेतल्यानंतर या PNGला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं. तर आपल्या आता फोटोला इफेक्ट द्यायचा. इफेक्ट देण्यासाठी बॅग घेतल्यानंतर शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर आपला जो काय पहिला फोटो आहे तो इथून अशा प्रकारे इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. नंतर बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जो काय आपला पहिला फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. तर आपल्या पहिल्या फोटोला इफेक्ट हा लागलेला आहे. तर दुसऱ्या फोटोला इफेक्ट लावण्यासाठी नंतर इफेक्टमध्ये गेल्यानंतर जो काय आपला दुसरा फोटो आहे त्या फोटो क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे आणि आपला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं. घेतल्यानंतर जो काय आपला दुसरा फोटो आहे त्या फोटोवर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे. आपला दुसरा फोटो लावून इफेक्ट हा लागलेला आहे. तर व्हिडिओ आपला बनून झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. चला तर भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.